श्लोक 14. यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देखभृत् तदोत्तमविदालोकान् मलान् प्रतिपद्यते. अर्थ, सत्वगुण वाढल्यानंतर जेव्हा देहधारी देह सोडतो म्हणजे त्याला मरण येते, तेव्हा तो उत्तम अशा ज्ञानी आणि निर्मल लोकांच्या मध्ये प्राप्त होतो किंवा त्या लोकांच्या मध्ये तो जन्म घेतो. विवरण: सत्वगुणाचे प्राबल्य असताना जर मृत्यू आला तर तो जीवात्मा उत्तम, निर्दोष आणि ज्ञानी लोकांचे घरी जन्म घेतो. तेथे त्याला सर्व प्रकारची सात्विक परिस्थिती प्राप्त होते आणि तो उत्तम गती प्राप्त करतो, असे भगवंत इथे सांगत आहेत. सत्वाच्या वृद्धीचे लक्षण आपण वर पाहिले. आता त्याचा परिणाम भगवंत सांगत आहेत. सत्वगुण जेव्हा प्रकर्षाने किंवा विशेषत्वाने वाढतो तेव्हा देहभृत म्हणजे देहाला भरविणारा प्रलयाकडे गेला, म्हणजे जर त्याचा मृत्यू आला तर तो ज्ञानी लोकांच्या शुद्ध लोकात जातो. सत्व हा गुण ज्ञानोत्पादक असल्याने मरणोत्तरही तो ज्ञानलोकातच त्याला घेऊन जातो. येथे देहभृत हा शब्द आला आहे. याचा अर्थ देहाला भरविणारा असा आहे किंवा देहधारी मनुष्य असा आहे. यापूर्वी 8व्या अध्यायात 4थ्या श्लोकात देहभृतांवर असा शब्द आलेला आहे. देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असलेला असा त्याचा अर्थ आहे. असा हा देहधारी सत्वगुण वाढलेला असताना मृत्यू पावला तर तो ज्ञानी लोकात जातो, कारण सत्वगुण ज्ञानोत्पादक असल्याने ज्ञानोत्पादकच आहे. येथे मृत्यूला प्रलय असे म्हटले आहे. प्रलयकाली देह नष्ट होतात. मरण हा देहाचा प्रलय असतो आणि प्रलय म्हणजे नष्ट होणे किंवा संपूर्ण जाणे. येथे एक शंका उपस्थित होते की मरणाचे वेळी सत्वगुण वाढला असेल असे सांगितले आहे. म्हणजे त्या माणसाचे पूर्वायुष्यात तमोगुण अथवा रजोगुण यांचे प्राबल्य असल्याने तो त्या गुणांच्या प्रभावाखाली आपले आचरण करीत होता. आता सत्वगुण वाढला आहे, तो त्याप्रमाणे आचरण सुद्धा करू लागला आहे आणि आता त्याला मृत्यू आला तर तो मागील कर्मे भोगण्यासाठी इतरत्र न जाता शुद्ध निर्मल ज्ञानी लोक प्राप्त करतो असे सांगितले आहे. म्हणजे याला विशेष सवलत भगवंत देत आहेत की काय असे आपल्याला वाटू शकते. ते तसे खरेही आहे, कारण यापूर्वी 8व्या अध्यायात याचे उत्तर भगवंतांनी दिलेले आहे की मरणी ज्या जे आठवे तो तेची गती ते पावे. म्हणून सत्वगुणाची वृद्धी झाली असता मृत्यू पावला तर तो उत्तम गतीच प्राप्त करतो, यात कोणी शंका घेऊ नये असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. शेवटी आपल्याला मागील गोष्टींचा पश्चाताप होऊन आपण त्या गोष्टी सोडून देतो आणि चांगल्या गोष्टी जेव्हा करायला लागतो तेव्हा मागच्या वाईट गोष्टींवर आपोआपच पांघरूण पडते आणि मग आपण चांगल्या पद्धतीने आपले आयुष्य घालवायला लागतो किंवा जीवन कंठित करतो. असंच इथे भगवंताला सांगायचं आहे असे वाटते. इथे आपण थांबूया.